आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण आहेत असा प्रश्न सध्या पुणेकरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा पडलेला आहे। कारण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाकाच लावलाय। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद जरी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडे असलं तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसतायत। तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलतच नाही। तुझ्या तोंडामध्ये साखर पडो। मी उद्या सीपी दोघांची बैठक घेतली तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम 7च दिवस राहणार आहे, म्हणून पुढच्या आठवड्यात मी बैठक घेत असतो। आणि काही बैठका घेतात त्यांना वाटतं की आपण घेतलेल्या बैठकीचा परिणाम 1 ते 2 महिने राहणार आहे, त्याच्यामुळे ते 1 ते 2 महिने नाही। छगन भुजबळ राज्याचे गृहमंत्री असताना तेलगी घोटाळा गाजला होता। तसंच त्याच दरम्यान भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पण आता जवळपास 2 दशकांनंतर भुजबळांनी शरद पवारांना याविषयी सवाल केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटातील राजकीय संघर्षाला दिवसेंदिवस धार येऊ लागली आहे। जुन्या राजकीय घटनांचे संदर्भ देत एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। बीडच्या उत्तर सभेत छगन भुजबळांनी तेलगी घोटाळ्याचा संदर्भ देत शरद पवारांना हा जाब विचारला होता। म्हणजे काय प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या। 2001 मध्ये काँग्रेस आघाडीच्या सत्तेत तेलगी घोटाळा प्रचंड गाजला होता। अब्दुल करीम तेलगी हा बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता। त्यानं बनावट स्टॅम्प विक्रीतून तब्बल 32,000 कोटींचा घोटाळा केला होता। या घोटाळ्यामुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची पोलखोल झाली होती। या प्रकरणामुळे अनेक राजकारणी उघडे पडले होते। नार्को चाचणीत तेलगीनं काही राजकीय नेत्यांची नावं घेतल्याचा दावा करण्यात आला होता आणि याच प्रकरणावरून भुजबळांनी पवारांवर टीका केल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे। भुजबळांना पवार साहेबांनी काय दिलं नाही याचा देखील त्यांनी विचार करायला हवा। मुलाला खासदार केलं, दुसऱ्या मुलाला आमदार केलं, शिक्षण संस्थांमध्ये मदत केली आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा ज्या वेळेला भुजबळांच्या पाठीमागे कोणी नव्हतं त्यावेळेला एकटे शरद पवार त्यांच्या पाठीमागे होते, हे उभा महाराष्ट्र जाणतो। भुजबळांच्या टीकेवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्विट केलंय। अतिरिक्त महाधिवक्ता अमरेंद्र शरण आणि शरद पवारांमध्ये चर्चा होती। त्यानंतर 2 महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जी ओरिजिनल चार्जशीट होती ज्यात ती नावं होती ती सगळी नावं वगळण्यात आली होती। यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या। एक अदृश्य हात सगळी नावं खोडून गेला। तो अदृश्य हात कुणाचा? समजने वाले को इशारा काफी है। खरं तर तेलगी घोटाळ्याला 2 दशकांहून अधिकचा कालावधी उलटून गेलाय, पण आजही त्यावरून राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिर्डी लोकसभा मतदारसंघावरनं खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर आता मोठा पेच उद्भवल्याचं दिसतंय। वाकचौरे आणि बबनराव घोलप यांच्यात या उमेदवारीवरनं जुंपणारे की काय अशी जोरदार शक्यता सध्या वर्तवली जातेय। मातोश्रीचा आशीर्वाद वाकचौरेंना मिळणार का घोलप यांना, याबद्दलची जोरदार चर्चा देखील सुरू आहे। वाकचौरेंना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळताच घोलप तातडीनं मातोश्रीवर दाखल झाल्याची देखील माहिती मिळतेय। उद्धव ठाकरेंनी हिंगोलीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता। त्यावर आता भाजपनं सुद्धा जोरदार पलटवार केलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपमधला राजकीय संघर्ष तीव्र झालेला आहे।
इंडियाचा तर अमिबा झालेला आहे, अमिबा. उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना समयबंद या पद्धतीने टीका कराव्या लागतात. मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसती ठिगळ लावून तुम्ही तुमचं एनडीए करतात. तो काळ होता ज्यावेळेला उद्धवजींना सन्मान एनडीए मध्ये, आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता. आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला उद्धवजींना पायगाडा घालायला लागतायत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला. काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत? माझे विचार ऐकायला किंवा माझ्या प्रेमा खातर जे आले ते काय अतिरेकी आहेत? रविवारी हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली होती. खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या विविध ठिकाणी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय. हिंगोलीच्या सभेतही ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात केला होता आणि त्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडलेली आहे. उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना समयबंद या पद्धतीने टीका कराव्या लागतात. आता तुमचा बदला आणि तुमचा रोजच्या रोज अधपतन होत आहे. उद्धवजीचं अधपतन रोज होत आहे, रोज माणसं सोडून चालले आहे. तर मला वाटतं एकदम बावचळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले आहेत. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र डागलं होतं. देशामध्ये काँग्रेसनं सगळ्या भाजप विरोधकांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोड बांधलेली आहे. मुंबईत इंडिया आघाडीतली बैठक होऊ घातलेली आहे. तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना मुजाहिद्दीनशी केली होती आणि त्यावरून पंतप्रधान मोदी आणि एनडीएवर ठाकरेंनी शरसंधान साधलं होतं. इंडियाचा तर अमिबा झालेला आहे, अमिबा. कोण किती हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष, मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसती ठिगळ लावून तुम्ही तुमचं एनडीए करतात. आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता. काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत? उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. तो काळ होता ज्यावेळेला उद्धवजींना सन्मान एनडीए मध्ये, आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला उद्धवजींना पायगाडा घालायला लागतायत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला. मला तर शिवसैनिकांची दया येते जे उरले असतील उभाटातले ते, की त्यांच्या सन्मानाशी किती खेळ उद्धवजी करतील स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी, हाच प्रश्न आहे. गेल्या वर्षी शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना टार्गेट केलं होतं. पण गेल्या वर्षभरात देश आणि राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झालेली आहे. आता उद्धव ठाकरे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि भाजप त्यांच्या निशाण्यावर आलाय. पुढचं वर्ष हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या बैठकीसाठी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी केलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून इंडिया आघाडी केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या विरोधात आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झालेली आहे. हे इंडिया बिंडिया काय नाही, घमंडी आहेत. आणि म्हणून जो तो आपल्या घमंडिया आपापल्या पक्ष परिवाराबरोबर येतोय. मुळात हा पक्षाचे परिवारांचे पक्ष आहेत आणि त्यामुळे पारिवारिक कार्यक्रमाला प्राधान्य जास्त, देश हिताला नाही, विषयाला नाही, धोरणाला नाही. ही उडणारी फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांच्या जीवावर देशहित साध्य होईल असं नाही. चले जावचा नारा या ठिकाणातून दिला जाईल अशा पद्धतीची एक स्थिती आणि इथून एक मोठा संदेश देशभरात देण्यासाठी पूर्ण तयारी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. रविवारी बीडमध्ये अजित पवार गटानं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सभेला चांगली गर्दी सुद्धा झाली. मात्र छगन भुजबळ भाषण करत असताना गोंधळ झाला. त्याविषयी रोहित पवारांनी नाव न घेता ट्विट करून निशाणा साधला. सभेत गोंधळ का झाला, छगन भुजबळांना भाषण का गुंडाळावं लागलं, यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय. तर सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यावरनं वक्तव्य केल्यानं नवा गदारोळ सुरू झालेला आहे.
भुजबळांनी इतका कृतज्ञ माणूस मी राजकारणामध्ये पाहिला नाही. येवल्यातील जनता 2024ची वाट पाहते आणि त्या 2024च्या निवडणुकीमध्ये येवलेकर काय निर्णय देतील याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. नाही, हे सगळे जबरदस्तीनं आणलेली लोक आहे. काल उद्धव ठाकरेंची सभा आपण पाहिली. जो जिवंतपणा होता हिंगोलीच्या सभेत, तोच यांच्या सभेमध्ये मात्र मुळदारपणा होता. पण ही जबरदस्तीनं आणलेली लोक होती. जवळपास 8:30-9 वाजले ते लोक दुपारी 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने जमलेले होते. त्यामुळे तसा त्याच्याचा निष्कर्ष नक्की नाही. ते एखाद्या भाषणात असतात, दुसऱ्या भाषणात असतात, म्हणून लोक काही ऍड होतात, काही भाषणात कुणी ऍड होतं, काही भाषणात जातात. हे तर सर्वच भाषणामध्ये होतं, हे तर कुणाही भाषणामध्ये होतं. शेवटी 3 वाजता आला माणूस, रात्री 9 वाजेपर्यंत कसा थांबणार? त्यामुळं त्याचे परिणाम होत असतात. याचा अर्थ नाही की ते काही कंटाळून चालले वगैरे, असा अर्थ नसतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. 19 पर्यंत महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी कर्नाटक 1 नंबरवर गेला आणि महाराष्ट्र बराच खाली गेला. मात्र मागच्या वर्षी एका वर्षामध्ये महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आणि आता याही वर्षीचे जे तिमाहीचे रिझल्ट्स आलेले आहेत, जरी जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे आणि जो काही युद्ध चाललं आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा जी काही मंदी आहे एकूण युरोपमध्ये, त्याच्यामुळे काही प्रमाणात संपूर्ण देशामध्ये येणारं जे काही FDI आहे हे कमी झालं असलं तरी महाराष्ट्रात मात्र ते कुठेही कमी झालेलं नाही आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी आणि मी जे घोषणा केली होती सरकारमध्ये आल्यानंतर की आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू, आम्ही ते करून दाखवतो. उद्धव ठाकरे तुमच्यावर परत टीकाचा सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आता नेमका पक्ष कुणाचा आणि अधिकृत चिन्ह कुणाला मिळणार याचा चेंडू अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. मात्र रविवारच्या बीडमधल्या जाहीर सभेत अजित पवार गटातले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भर सभेत दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे अधिकृत चिन्ह अजित पवारांनाच मिळेल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वीच छाती ठोकपणे दावा करत होते की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच मिळणार आणि आता सध्याच्या घडीला तसाच दावा अजित पवार गटाकडून केला जातोय. शेवटी केंद्रीय निवडणूक आयोग योग्य त्या अभ्यासाअंती निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. मी आपल्या सगळ्या लोकांना आवर्जून सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फैसला जेव्हा चुनाव आयोगच्या कडून त्याचा फैसला या 30 सप्टेंबरच्या आसपास येईल, ते 100% अजितदादाच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे आणि पक्षाच्या चिन्ह आणि नाव हे अजितदादाच्या नेतृत्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. प्रफुल्ल पटेल म्हणतात तर कुणाच्या भरोशावर? म्हणजे पक्ष बळकावण्याचा जो प्रयत्न आहे तो पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आशीर्वाद असला की कुठलाही पक्ष बळकवता येतो. निवडणूक आयोग आपल्या नियमाने काम करेलच. प्रफुल्ल पटेलला वाटलं की प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी त्यांनी जे सबमिशन केलं त्यांना पुरावे असतील, त्यांच्याकडे त्यांचा पक्ष त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदेकडे हेच झालं होतं, त्यांच्याकडे अनेक संघटनेचे अनेक लोकप्रतिनिधी होते म्हणून त्यांना धनुष्यबाण मिळालं. पण शरद पवार साहेब सांगतात ते मला वाटतं ते पटण्यासारखं नाही आहे. राज्यातल्या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचं वितरण आज पुण्यामध्ये झालं. यावेळेला तब्बल 119 खेळाडूंना
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिले गेले। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा राज्याचा क्रीडा दिवस म्हणून साजरा होणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे। तसंच राज्य सरकारनं शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची रक्कम 1 लाखांवरून 3 लाख रुपये करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। गेल्या 3 वर्षांपासून या पुरस्कारांचं वितरण झालेलं नव्हतं, मात्र यंदा 3 वर्षांचा पुरस्कार एकत्रितपणे या सोहळ्यात देण्यात आलेला आहे। इथून पुढं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देत असताना जी सुरुवात 69 साली झाली। पहिल्या वर्षी फक्त 6 पुरस्कार महाराष्ट्रात दिले गेलेले होते। त्याच्यानंतर पुरस्काराची रक्कम 5,000 पर्यंत केली गेली। नंतर 2013ला 50,000 रुपयेपर्यंत पोहोचली। 2014ला 1 लाख रुपयापर्यंत पोहोचली। माझी अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ही 1 लाखाची रक्कम मुख्यमंत्री महोदय तुम्ही 3 लाख रुपये करावी आणि 3 लाखाची रक्कम 5 लाख रुपये करावी। मी लगेच त्याचा हिशोब पण केलाय। इथून पुढच्यांना आपण जाहीर कराच करा, परंतु आता 3 वर्षाचे दिलेले त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये अधिकचं द्यायचं म्हटलं तर 2,38,00,000 रुपये लागतील। मी आपली संपत्ती असेल तर अर्थ मंत्रालयाच्या वतीनं 2,38,00,000 रुपये द्यायला ताबडतोब तयार आहे। ऑलिम्पिक वीर सन्माननीय स्वर्गीय खाशाबा जाधव ज्यांनी 1952 मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं। त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी आहे आणि 15 जानेवारी 1925 15 जानेवारी हा दिन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून मी या ठिकाणी घोषित करतो। अजितदादा आपले उपमुख्यमंत्री म्हणाले की जे खेळाडू व इतर पुरस्काराकरिता जे अनेक वर्षापासून जे 1 लाख रुपये आहेत ते 3 लाख करायला पाहिजे आणि 3 लाखाचे 5 लाख करायला पाहिजे। तिजोरीची चावी तर तुमच्याकडेच आहे आणि त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण तिजोरीतून किती बाहेर काढले तरी ते कमी होणार नाहीत, आपले वाढतच जातील आणि म्हणून 3 लाख आणि 5 लाख देखील या ठिकाणी पुरस्काराची रक्कम जी आहे याची घोषणा या ठिकाणी करतो। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।